ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे गंभीर आरोप केलेत। एका व्यावसायिकाकडून तब्बल 40 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। या संदर्भातील पैशांच्या कथित देवाणघेवाणीच्या संभाषणाचा व्हिडिओ पत्रकार परिषदेमध्ये प्रसारित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील इंगवले यांनी केली आहे। दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यामध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा हात आहे असा आरोप कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी हाच व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला होता असं पत्रक आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्ध केलं आहे। तर आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरून राजेश क्षीरसागर जोडले गेलेले आहेत। मात्र त्यांच्याशी बातचीत करण्यापूर्वी आपण या प्रकरणी नेमकी प्रतिक्रिया काय आहे, आरोप काय आहे हे आधी ऐकूया। कोल्हापूर शहराचे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले हे प्रूव्ह झालं, सिद्ध झालं। पण हे क्षीरसागर तेवढ्याने त्यांची भूक भागताना दिसत नाही। पुन्हा म्हणतात मला अजून पाहिजे, मला वरती पैसे पोचवायचे असतात। तर राजेश क्षीरसागर आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरून। क्षीरसागरजी, आत्ताचा इंगवलेंचा आवाज आपण ऐकला असेल, त्यांची प्रतिक्रिया आपण बघितली असेल आणि त्यांनी जो आरोप केलाय, आपली भूमिका, आपलं उत्तर सगळ्यात पहिल्यांदा या आरोपांवर। नाही, सगळ्यात पहिला मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सन्माननीय आमदार सतेज पाटील यांनी मला याविषयी आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितली। याबद्दल उद्या 11 वाजता माझी पत्रकार परिषद मी घेतोय। कुठल्या भामट्याला उत्तर देण्यासाठी मी आपल्यावर बोलत नाही, कारण हा भामटा मला सोडा, कोल्हापुरातला कुठलाही नेता त्याने सोडला नाही। कोणावर कसे बेछूट आरोप करतो ही मी सांगायची गरज नाही, आपण एकदा या बाबतीत माहिती घ्या। हा 302 मधला आरोपी, हा दुसऱ्याची घरं लुबाडणारा आरोपी, याला मी काय उत्तर देणार? मला या बाबतीत एवढंच म्हणायचं आहे की माझ्या चिरंजीवानी याबाबत आत्ता त्यांची माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। उद्या 11 वाजता मी या संदर्भात पत्रकार परिषद घेतलेली आहे। असे एडिट केलेले व्हिडिओ स्वतःची पदं जातात म्हणून वरिष्ठांना खुश करण्यासाठी जर कोणी वापरत असेल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही। यांना याच्या पाठीमागे काँग्रेसचे पण नेते आहेत आणि खऱ्या अर्थानं बघा, हे राजकीय अडथळे आम्ही नेहमीच येतात। हे वारंवार माझ्या विरोधात काही ना काही षडयंत्र करतात। माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत पण असेच व्हिडिओ काढले, हे तर म्हणजे घराघरात काय काय ते पेन ड्राईव्ह वाटले। अहो, याला काय अर्थ आहे? लोकांनी मला 30,000 मतांनी निवडून दिलं। महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटील यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना आवाहन केलं होतं याची माहिती घ्या। मग आजपर्यंत बरं का मला शिक्षा मिळाली नाही? आणि म्हणून तेच व्हिडिओ करायचे। आता बघा, कोल्हापूर जिल्ह्यानं 10 पैकी 10 शिवसेना, भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचे आमदार निवडून दिले। महापालिकेत महायुतीची सत्ता आली, जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता आली, गोकुळमध्ये आता महायुतीची सत्ता नाही। यांच्या हातात काय राहिलेलं नाही, ते रिकाम टेकडे झालेले आहेत आणि त्यामुळे दुसऱ्यावर काही आरोप करायचे। मी या बाबतीमध्ये माझ्या कायदेतज्ञांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार आणि या बाबतीत आणखीन माझी भूमिका जी आहे ती उद्या सकाळी 11 वाजता स्पष्ट करणार आहे। ठीक आहे, उद्या तुमच्या या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असेलच। तूर्त धन्यवाद राजेश क्षीरसागरजी, एबीपी माझाला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल।